चिकन सूप फॉर द फ्रेंडशिप एपिसोड 7 मैत्रीचा सुगंध. मी महाविद्यालयातल्या दुसऱ्या वर्षात होते. माझा दिवस रोजच उशिरा सुरू व्हायचा. रोजच मी जड प्रोजेक्ट फाईल सावरत 500 नंबरची बस पकडण्यासाठी कृषी भवन बस थांब्यावर धावत पळत पोहोचायचे. असेच एक दिवस धावत पळत असताना माझे लक्ष एका अतिशय आकर्षक अशा मुलाकडे गेले. माझ्या कल्पनेतल्या चांगल्या मुलांप्रमाणे त्याचे कपडे म्हणजे निळ्या रंगाची जीन्स आणि वर पांढरा शर्ट घातला होता. मी मनात हसून त्याला 10 पैकी 10 गुण दिले आणि माझं मन कल्पनांच्या विश्वात रममाण झालं. त्याच्यासारखा सभ्य मुलगा पाहून मी कल्पना केली की काही क्षणात आमची दृष्टादृष्ट होईल आणि मग हसून तो त्याची जागा मला देऊ करेल आणि मी ती कृतज्ञतापूर्वक घेईन आणि मग पुढे आमची अशी प्रेमकथा सुरू होईल. पण इतक्यात एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली. सुंदर म्हणजे मुलांच्या भाषेत सामान होती आणि माझ्या सारख्या मुलीसाठी नुकत्याच गवसलेल्या राजकुमाराबरोबर न जुळलेली प्रेमकथा मोडणारी सटवी होती ती. आणि त्याने त्या सटवीला त्याची जागा दिली. मी उभीच राहिले आणि योगायोगाने तो माझ्याच बाजूला येऊन उभा राहिला. मला त्याच्याकडे पाहून हसायला दुसऱ्या कोणत्या तरी मुहूर्ताची वाट पाहावी लागणार होती. माझ्या हातातलं ओझं मला आणखीनच जड वाटू लागलं. मला त्याचा राग आला, कारण त्याने मला जागा तर दिली नाहीच, पण माझ्या हातातल्या सामानालाही हातभार लावला नाही. इतकंच नव्हे तर त्याने घामाचा वास मारण्यासाठी डिओडरंट सुद्धा लावला नव्हता. मग काय, माझी प्रेमस्वप्ने तात्काळ भंगली. मी हा वास अख्खी 20 मिनिट सहन केला, परंतु शेवटी मी पण माझ्या अपेक्षाभंगाचा वचपा काढायचा ठरवले. मी त्याला म्हटले, कृपा करून तुम्ही तुमचा हात खाली घेता का? तो गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते की जणू तो मला विचारत होता की मी कसा हात ठेवून शरीराचा तोल सांभाळू. त्याने विचारले, का? मी अतिशय तुटकपणे म्हटले, कारण वास मारतोय आणि आता तो वास मला सहन होत नाहीये. त्याबरोबर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहायला लागले. मला वाटले सभ्यपणाचा आव आणणाऱ्या याने माझी जरासुद्धा दखल घेतली नाही, त्यामुळे त्याच्याकडे लोक असे बघतायत, ते योग्यच आहे. तो शरमला आणि पुढच्याच थांब्यावर उतरून निघून गेला. त्यानंतर अख्खे 2 महिने माझ्या कुटुंबियांनी या घटनेबद्दल माझी यथेच्छ टिंगल केली. रोज मला ते हा प्रसंग वर्णायला सांगत आणि हसत. आता तर त्यांची करमणूक जास्तच व्हायला लागली, म्हणून मी माझ्या भाषेमध्ये योग्य ठिकाणी स्वल्पविराम, पूर्णविराम, विरामचिन्हे वगैरे घालूनच बोलू लागले. नोव्हेंबरच्या थंडीत सकाळीच त्या निर्जन बस थांब्यावर मी उतरले आणि माझ्या मागून एक मुलगा उतरला. त्याने मला हाय म्हटले. मला त्याची ओळख पटली नाही, त्यामुळे मी म्हटले, मी तुला ओळखत नाही. तो हसून म्हणाला, मी राहुल आणि आज माझ्या शरीराचा दुर्गंध येत नाही आहे. तो आलेल्या बसमध्ये चढला आणि नाहीसा झाला. जसा क्षणात आला तसाच क्षणात गेला, माझी थट्टा करून. लवकरच आमची पुन्हा भेट झाली. ते काहीसे अपरिहार्यच होते आणि तेव्हापासून राहुल आणि मी कायमचेच मित्र बनलो. आमच्या पहिल्या भेटीची आम्ही खूपदा नक्कल करतो आणि हसतो देखील. राहुल हा माझा फक्त मित्र नसून माझा आवडता मार्गदर्शकही आहे. स्वतःच्या उदाहरणातून त्याने मला शिकवले की लोकांना दुसरी संधी द्यायची असते. मैत्री करण्याची एकही संधी सोडायची नसते आणि अनोळखी माणसांना सुद्धा स्मितहास्य द्यायला विसरायचे नसते. त्याच्या मते त्याची जगाला सगळ्यात महत्त्वाची शिकवण असे ती म्हणजे डिओडरंट लावायला विसरलेल्या माणसाबद्दलच्या तिटकाराचा सामना करणे. आम्ही दोघांनाही चांगली विनोदबुद्धी असल्यामुळे आम्ही कधी हा प्रसंग विसरलो नाही आणि एकमेकांना चिडवायची एकही संधी सोडली नाही. आम्ही एकमेकांना पदवीधर होताना पाहिले. पहिली नोकरी, त्याचे लग्न, त्याच्या 2 मुलींचा जन्म, माझे बदलते जॉब्स, सारे आम्ही पाहिले. सुरुवातीला मला वाटले होते की मी राहुलसाठी
खास महत्वाची आणि म्हणून तो मला नेहमी भेटतो. पण आता मी त्याला जास्त चांगली ओळखते. लोकांच्या चुका, तुटकपणाला माफ करण्याचा आणि मित्र जोडण्याचा त्याचा स्वभाव त्याला कारणीभूत होता. जाईल तेथे मित्र जोडायचा. तो माझा मित्र आहे याबद्दल मी खरोखरच देवाचे आभार मानते.